लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे पैसे अजूनही आमच्या खात्यावरती का आले नाहीत? आम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा पैसा मिळणार का नाही? किंवा अनेक लाडक्या बहिणींचा तर प्रश्न आहे की आम्हाला योजनेतून अपात्र केलं आहे का? हे वितरण सुरू आहे का बंद झालं आहे? असे विविध प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 23 फेब्रुवारी पासून बहिणींच्या खात्यावरती योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली. मी वारंवार सांगितलं होतं की त्या ठिकाणी लक्षात घ्या, 23 तारखेचं वितरण हे संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात झाली होती आणि 6 वाजल्यामुळे वितरण सुरू झाल्याने अनेक लाडक्या बहिणींना कमी प्रमाणामध्ये 23 तारखेला वितरण झाले. त्यानंतर काल दिनांक 24 तारखेला अगदी सकाळीपासूनच राज्यातील विविध भागातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली होती. अनेक लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपयांचे मेसेजेस यायला सुरुवात झाली. यामध्ये मग रायगड असू द्या, सातारा असू द्या, पुणे असू द्या, अहिल्यानगर असू द्या, छत्रपती संभाजीनगर असू द्या, अमरावती असू द्या, वाशिम असू द्या, जळगाव असू द्या, कुठलेही असू द्या, सर्वच भागामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालं आहे. अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. मग आता अजूनही अनेक किंवा अजूनही काही प्रमाणामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचा प्रश्न आहे की आमचे योजनेचे पैसे का आले नाहीत? त्यामध्ये अशा महिला आहेत की ज्यांनी ई-केवायसी एडिट केली होती, त्यांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत. किंवा अशा देखील महिला आहेत की ज्यांना डिसेंबर महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते आले होते, फक्त त्यांना जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत. मग या पाठीमागे काय कारण असणार आहे? तुम्हाला आता काय करावं लागणार आहे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे जमा होणार आहेत? सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओवर तुम्ही पहिल्यांदा असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून लाडकी बहीण योजना असेल किंवा सर्व सरकारी योजना असतील, शेती योजनांबाबतची सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने माहिती देणारं आपलं महाराष्ट्रातील एकमेव पोर्टल असणार आहे. तर लाडक्या बहिणींना सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरण संपले का? आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार का नाही? तर वितरण संपलेले नाही. लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज देखील योजनेचे पैसे जमा होणार आहेत. हे पूर्वीप्रमाणे आता सुरू झाले. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 15-16 हप्त्यापर्यंत 2-3 दिवसांच्या प्रक्रियेमध्ये बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत होते. त्यानंतर राज्यामध्ये विविध निवडणुका लागल्या, म्हणजेच की नगरपालिका, नगरपंचायतची निवडणूक सुरुवातीला लागली, त्यानंतर महानगरपालिका लागल्या, त्यानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्या आणि या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये 2-3 महिन्यांचा काळ हा आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये गेला आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत पोस्ट करता येत नव्हती किंवा लाडकी बहीण योजनेबाबतचे जी-आर येत नव्हते आणि या कारणामुळे लाडक्या बहिणी देखील संभ्रमात होत्या की नक्की किती लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे जमा झालेले आहेत किंवा जी-आर आलेला आहे का नाही, वितरण किती दिवस चालणार आहे, असे विविध प्रश्न त्या निमित्ताने लाडक्या बहिणींचे होते. परंतु आता पुन्हा एकदा सर्व बाबी सुरळीत झाल्या आहेत. म्हणूनच याबाबतचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे वितरण आज देखील सुरू असणार आहे. म्हणजेच की लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आज दिनांक 25 तारखेला देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता येत आहे. मी जानेवारी महिन्याच्या हप्त्यावर जास्त जोर का देतो तर लक्षात घ्या, यामध्ये नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना आले नव्हते त्यांनी ई-केवायसी एडिट केली आणि त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी एकत्रित 4500 रुपये येतील अशी आशा होती. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ वितरित झालेला नाही. का? कारण राज्यामध्ये सध्या ई-केवायसी एडिटची प्रक्रिया ही 31 मार्च पर्यंत चालणार आहे. किती? 31 मार्च. आणि या 31 मार्च नंतर सरकार काय करेल की लाडक्या बहिणींची यादी काढेल की ज्या महिलांना त्या ठिकाणी योजनेचे पैसे दिले गेले नव्हते परंतु ज्या पात्र होत्या आणि ई-केवायसी एडिट केल्यानंतर त्यांना योजनेमध्ये परत पात्र केलंय, म्हणजेच की त्या पात्र असून देखील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत आणि मग त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यामध्ये त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा प्रलंबित लाभ दिला जाईल अशी देखील माहिती मिळत आहे. कारण सरकारने याबाबत आधी स्पष्ट केलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जर आला नसेल तर त्या लाडक्या बहिणींना आम्ही ते पैसे देणारच आहेत. फक्त सध्या ई-केवायसी एडिट चालली आहे, त्यामुळे नक्की आकडेवारी सरकारच्या समोर येत नाही. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सरकार त्यासाठीची निधी तरतूद करेल आणि निधीची तरतूद केल्यानंतर बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे सरकार त्या ठिकाणी निर्गमित किंवा वितरित करेल. पुढचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित राहिली आहे, हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न राज्यामध्ये सध्या आहे. लाडकी बहीण योजनेतील सरकारने, मी याआधी देखील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सरकारने सर्व शंका असतील किंवा सर्व प्रश्नांची उत्तर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने दिली आहेत. फक्त हा एक मुद्दा असणार आहे ज्या मुद्द्यावर त्या ठिकाणी राज्य सरकार असेल, महिला व बाल विकास विभाग असेल किंवा मंत्र्यांनी दखल घेणं नितांत आणि आवश्यक असणार आहे. कारण
ई केवायसी बाबत ज्या महिलांची ई केवायसी बाकी आहे, ई केवायसी झाली नाही आणि त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र असून गरजू असून देखील योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत आणि ही एक खूप मोठी त्या ठिकाणी खेदजनक असणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेच्या अटी व निकषांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणं नक्कीच 100% योग्य आहे. परंतु फक्त आणि फक्त ई केवायसी राहिली किंवा ई केवायसीला मुदत वाढ सरकारने त्या ठिकाणी दिली नाही म्हणून जर महिला नाराज होत म्हणून जर महिला अपात्र होणार असतील तर या महिला नक्कीच नाराज होणार आहेत. म्हणून सरकारला पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून विनंती करतो की राज्यातील लाखो लाडक्या बहिणींची मागणी आहे, पुन्हा एकदा ई केवायसी नवीन प्रक्रिया सुरू करा. वेबसाईटवर फक्त एक ऑप्शन आणा आणि त्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना नवीन ई केवायसी साठी देखील संधी उपलब्ध करून द्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई केवायसी एडिट केलेल्या महिलांना नक्कीच पैसे जमा झाले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जर तुमची ई केवायसी मागील महिन्याभरामध्ये किंवा मागील 10-15 दिवसांच्या काळामध्ये एडिट केली असेल तर त्या ठिकाणी तुमचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये नक्कीच जमा झाले आहेत. अनेक महिलांची याबाबत मी स्वतः खात्री केली आहे की त्यांना त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्यापासूनचा लाभ बंद झाला होता, परंतु त्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापासून योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नक्की कमेंट करून सांगा. कमेंट करत असताना तुमचे गाव आणि त्यासोबत तुमचे नाव अशा पद्धतीने आम्हाला कमेंट करा, जेणेकरून नक्की किती महिलांना पैसे आले आहेत हे आपल्याला समजणार आहे. त्याबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.